मुंबईच्या धारावीतील मतदान केंद्रावर गोंधळ झाला। आपल्या पतीला मतदान करू दिलं जात नसल्याचा आरोप करून एका महिलेनं गोंधळ घातला। संबंधित व्यक्तीच्या नावाने आधीच मतदान झालेलं असूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी महिलेच्या पतीला मतदान करण्याची परवानगी दिली। मात्र त्यांच्या नावे आधीच मतदान झालेलं असताना पुन्हा कुणाच्या नावाने मतदान करण्यात आलं हा प्रश्न अनुत्तरित आहे। याबाबत आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं, मात्र त्यांनी बोलायला नकार दिला। धारावीतील याच मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। तर असे आहेत ज्यांचं मतदान ऑलरेडी त्यांच्या नावाने झालेलं आहे असं कळते आणि त्यामुळे काहीसा गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतो। काय झालं नेमकं? काय झालं, आमच्या नवऱ्याचा वोट आहे ना दुसरा आदमी देऊन गेला असं म्हणतात ते आम्हाला। जो खरा माणूस है तो इतने आए हुए तो कहता है बैलेट पेपर पे साइन करके जाओ, तुमने वोट दिया, और जो अंदर में दिया वो अलग दे के चला गया। मतलब एक आदमी पे दो आदमी, मतलब एक नाम पे दो आदमी वोट देगा, ऐसा है क्या? कोणी दिलं बोलतात ते मत कोणी दिलं माहित नाही, ते सांगता पण नाही ना आम्हाला। तुम्ही सांगा, विचारा ना त्यांना। बॅलेट वर दिलं असं तुम्ही म्हणताय? हो, बॅलेट वरती दिलं, कारण की ऑलरेडी कोणीतरी सही करून गेलं तिकडे। सही करून ऑलरेडी केलं होतं, मग तिथे अधिकारी काय म्हणाले? ते काय ते त्यांना विचारा प्लीज। सर एक मिनिट घ्या ना, फक्त सांगा मला, त्यांचं म्हणणं असं आहे, कोण आहे इथे निवडणूक निर्णय अधिकारी कोणी आहे? ताई, मॅडम, त्याच्यामुळे कोणीही बोलायला इथे तयार नाहीये, पण काहीसा गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अक्षय करमाडेसह मी वेदांत नायब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।